उद्धव ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात. जर हे खरं ठरलं तर फक्त महाराष्ट्राचं नाही तर दिल्लीचं राजकारणही बदलू शकतं. पण प्रश्न आहे, शिंदेंना ठाकरे गटातील खासदारांची एवढी गरज का भासली? पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? संपूर्ण गणित सोप्या भाषेत 5 पार्टमध्ये समजून घेऊया. नमस्कार, मी संदीप. तुम्ही पाहत आहात सकाळ. पार्ट 1. नेमकं प्रकरण काय आहे? सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार. चर्चा अशी आहे की ठाकरे गटातील 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. याबाबत लोकसभा अध्यक्षांकडे पत्र गेल्याची ही चर्चा आहे. ठाकरे गटाने मात्र सावध भूमिका घेत लोकसभा अध्यक्षांना विनंती केली आहे की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजूही ऐकावी. मात्र इथे खरा प्रश्न असा आहे की फक्त 6 खासदारांसाठी एवढी राजकीय हालचाल का सुरू आहे? पार्ट 2. शिंदेंना या खासदारांची गरज का आहे? याचं उत्तर थेट दिल्लीच्या राजकारणात आहे. केंद्र सरकार काही महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आणि मतदारसंघ पुनर्रचनेसारखी विधेयके पुन्हा आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अशी घटनादुरुस्ती मंजूर करण्यासाठी फक्त साधं बहुमत पुरेसं नसतं, 2/3 बहुमत आवश्यक असतं आणि याच ठिकाणी प्रत्येक खासदार महत्त्वाचा ठरतो. एप्रिल 2026 मध्ये या घटनादुरुस्ती विधेयकाचा लोकसभेत पराभव झाला होता. हा पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील घटनादुरुस्तीवर झालेला पहिला पराभव होता. मात्र आता विरोधकांमधील फुटीमुळे सरकारची स्थिती मजबूत मानली जात आहे. पार्ट 3. सरकारचं गणित काय सांगतं? सध्या लोकसभेत एनडीएकडे सुमारे 293 खासदार आहेत. 2/3 बहुमतासाठी मात्र 262 जागांची गरज आहे. म्हणजेच अजूनही अनेक खासदारांची कमतरता आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील फुटी सरकारसाठी फायदेशीर ठरू शकतात. जर ठाकरे गटातील 6 खासदार आले आणि त्याच्यासोबत इतर राज्यातील बंडखोर खासदारांनीही पाठिंबा दिला तर हे गणित हळूहळू सरकारच्या बाजूने झुकू शकतं. पार्ट 4. महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. ही घडामोड फक्त महाराष्ट्रातच नाही, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. 20 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला. एनडीए सरकारला पाठिंबा दिला. तामिळनाडूमध्ये डीएमके आणि विरोधी आघाडीतही मतभेद वाढल्याचं बोललं जात आहे. तर याआधी आम आदमी पक्षातील काही राज्यसभा खासदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. म्हणजेच विरोधी आघाडीतील एकजूट कमकुवत होत असल्याचं चित्र समोर येत आहे. पार्ट 5. पण एवढा विरोध का होतोय? मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर दक्षिण भारतातील अनेक राज्यांचा तीव्र विरोध आहे. त्यांना भीती अशी आहे की जर लोकसंख्येच्या आधारावर नवीन जागा वाटप झालं तर लोकसंख्या नियंत्रणात यशस्वी ठरलेल्या दक्षिणेकडील राज्यांच्या जागा कमी होऊ शकतात, तर उत्तर भारतातील राज्यांच्या जागा वाढू शकतात. त्यामुळे हा विषय फक्त राजकारणाचा नाही तर भविष्यातील सत्ता संतुलनाचाही मानला जात आहे. तर एकनाथ शिंदेंना ठाकरे गटातील खासदारांची गरज केवळ महाराष्ट्रातील राजकारणासाठी नाही तर दिल्लीतील त्यांचं वजन, आकडेमोड, घटनादुरुस्ती आणि भविष्यातील संसदीय समीकरणांसाठी महत्त्वाचं असल्याचं मानलं जात आहे. आता पुढे खरंच ठाकरे गटात फूट पडेल का, की हे संपूर्ण ऑपरेशन अपयशी ठरतं? तुम्हाला काय वाटतं? ठाकरे गटातील खासदार शिंदेंसोबत जातील का? गेले तर मतदार म्हणून तुमची भूमिका काय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.